दर्शक नमस्कार, केके न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे। कोल्हापूर शहरामध्ये जरी पावसाने उसंती घेतली असली तरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार असा पाऊस चालू आहे। गेल्या 4 दिवसापासून राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिशय मुसळधार पाऊस चालू आहे। त्यामुळे इथले जनजीवन देखील विस्कळीत झालेलं पाहायला मिळतंय। आता जर मी बघितलं तर मी राधानगरी इथल्या रोडवरती मेन रोडवरती उभा आहे। हा निप्पाणी देवगड राज्यमार्ग आहे। या राज्यमार्गावरती जर बघायला गेले तर तुरळक वाहतूक आपल्याला पाहायला मिळते, कारण मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे इथली वाहतूक आणि इथले जे काही व्यापारी आहेत या व्यापारी वर्गामध्ये सुद्धा शिक्षकाड आपल्याला पाहायला मिळतोय। गेल्या 4 दिवसापासून पडणारा हा मुसळधार पाऊस, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातले जे काही बंधारे आहेत त्या बंधारे पाण्याखाली गेलेले आपल्याला पाहायला मिळतात। इथले प्रशासनाने सातत्याने इथल्या नदीकाठच्या लोकांनाही तशा सूचना दिलेल्या आहेत सतर्क पाळण्याच्या। त्यामुळे कोणीही आपण आपल्या प्रशासनाकडून येणाऱ्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचनांचं पालन करा, कारण असाच जर काही पाऊस जर काय राहिला तर धरण लवकर भरण्याची शक्यता आहे अशी इथली प्रशासनाने सांगितलेलं आहे। आज जर धरण बघायला गेलं तर 63% इथे भरलेले आहे आणि पावसाचा जोर अद्यापही राधानगरी शहरासह राधानगरी पाणलोट क्षेत्रामध्ये देखील पाऊस बघायला मिळतोय। त्यामुळे प्रशासनाकडून येणाऱ्या सूचनांचं पालन करा। आम्हीही आमच्या केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की प्रशासनाकडून येणाऱ्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचनांचं पालन करावं। कॅमेरामन अभिजित पाटील सह मी मिलिंद कांबळे। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने। गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची।